श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. आपण रोज आपल्या देवघरात दिवा लावतो, स्वामींच्या समोर दिवा लावतो. तर ह्या दिव्यामध्ये अशा काही गोष्टी जर आपण टाकल्या तर त्याचा बेनिफिट 100% आपल्याला होतो. नॉर्मली रोज लावणारा दिवा अधिक प्रभावशाली होण्यासाठी आपल्याला काही वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. तर करायचं काय आहे, समजा तुम्ही जर तिळाच्या तेलाचा दिवा लावणारा असाल किंवा शेंगदाण्याच्या दिवा लावणारा असाल देवासमोर, तर त्याच्यामध्ये 21 तीळ, जे काळे तीळ असतात 21, ते घ्यायचे आणि ते टाकायचे. त्याच्यामुळे शनीची जी पीडा आहे ती दूर होण्यास मदत होते, अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते. 21 दिवस लावायचा आहे हा दिवा, करून बघा, बेनिफिट 100% भेटेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जर हळद, एक चिमूटभर हळद तुम्ही दिव्यामध्ये टाकली तर त्याच्यामुळे आरोग्य सुधारण्यास किंवा घरामध्ये असलेला आजारपण हा निघून जाण्यास मदत होते. तिसरी गोष्ट म्हणजे लवंग. जर तुमच्याकडे खूपच आर्थिक अडचणी आहेत तर दिव्यामध्ये रोज एक लवंग टाका आणि त्याचा फरक तुम्हाला 100% जाणवेल. चौथी गोष्ट म्हणजे भीमसेनी कापूर. आपल्या सगळ्यांच्या घरात भीमसेनी कापूर असतो. तो कापूर ज्यावेळेस आपण दिवा लावतो त्या तेलामध्ये टाका आणि दिवा प्रज्वलित करा. त्याच्याने पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते आणि नकारात्मकता दूर होते. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरातच अवेलेबल आहेत आणि तो प्रयत्न जर आपण केला तर त्याच्याने आपलं भलंच होणार आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे मसाल्याच्या पदार्थामध्ये असलेली काळी मिरी. काळी मिरी जर तुम्ही 3 ते 6 काळी मिरी आपल्या दिव्यामध्ये टाकल्या तर आर्थिक तंगी जी आहे ना ती दूर होण्यास मदत होते. आणि 1 आठवडा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. करून बघा, ह्याचा जो बेनिफिट आहे तुम्हाला स्वतः जाणवेल. आणि मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की तुम्हाला किती बेनिफिट झाला आणि तुम्ही हा उपाय नक्की केलात का. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.